भारतीय जनता पक्ष नेहमी दीर्घकालीन राजकारणाचा विचार करत असतो। त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर किंवा तिथं काही वेगळं घडलं तर दिल्लीतल्या राजकारणात नितीश कुमार भारतीय जनता पक्षापासून म्हणजे एनडीए पासून दूर जाऊ शकतात। त्यावेळी एनडीएचं संख्याबळ कमी होईल आणि बहुमत अगदी काठावर येईल। त्यामुळे भारतीय जनता पक्षानं त्याला पर्याय म्हणून जे लक्ष ठेवलेलं आहे ते स्वाभाविकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं ठेवलं आहे। कारण जेडीयूचे 12 खासदार आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार आहेत। त्यामुळे जेडीयूची संख्या जरी कमी झाली तरी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या संख्येमुळे जे बहुमत आहे ते तेवढंच मजबूत राहू शकेल। त्या दृष्टिकोनातून आतापासून भारतीय जनता पक्षानं प्रयत्न सुरू केले दिसतं। परवा देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची जी भेट झाली, मला वाटतं या किंवा अशा भेटींच्या माध्यमातून शिवसेनेशी जवळीक निर्माण करणं आणि त्याद्वारे एक दोन पक्षांच्या मध्ये एक दरी निर्माण झाली आहे, ती दरी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सुरू केले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।